नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आताच आपण मागच्या आठवड्यात बृहन्मुंबई महानगरपालिकेतील जीएनएम नर्सिंगच्या ऍडमिशनच्या एकूण 350 जागांसाठीच्या जाहिरातीचा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी अपलोड केलेला होता। यामध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचा दिनांक हा 18/6/2026 ते दिनांक 29/6/2026 असा करण्यात आलेला आहे। तर आजच्या दिवशी ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऑफिशियल साइटवर अपलोड करण्यात आलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या लिंकद्वारे ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे याचा डेमो, तसेच कोणकोणते सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना जवळ असणे आवश्यक आहे हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यापूर्वी जर आपण आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलवर प्रथमच आला असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। तसेच सदर पदांच्या जाहिरातीची पीडीएफ फाईल आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलवर तुमच्या माहितीसाठी अपलोड केलेली आहे। ती बघण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा। टेलिग्राम चॅनलची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना नक्की कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते आपण बघू। तर सुरुवातीला फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही तुमचे 10वी 12वी ची मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, त्यानंतर FYJC ची मार्कशीट, त्यानंतर जर तुम्ही बीएससी किंवा एमएससी केला असेल तर त्याची मार्कशीट, त्यानंतर जर तुम्ही ANM हा डिप्लोमा केला असेल तर त्याचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, डिप्लोमा सर्टिफिकेट, त्यानंतर आधार कार्ड, त्यानंतर डोमिसाइल सर्टिफिकेट, त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा त्याची पावती, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट प्रूफ, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, या सर्व कागदपत्रांचे पीडीएफ फाईल बनवून रेडी ठेवा। म्हणजेच तुम्हाला ना फॉर्म भरताना त्याची आवश्यकता लागणार आहे। तसेच महत्त्वाचे म्हणजे पासपोर्ट साईज फोटो हा BMP इमेज फॉर्मॅट मध्ये लागणार आहे आणि त्याची साईज ही 128 KB च्या आत असायला हवी। तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, या आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेची ऑनलाईन फॉर्म भरण्याची लिंक अपलोड केलेली आहे। या लिंक वर क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर जीएनएम ऍडमिशन 2026-27 येथे अप्लाय हिअर येथे तुम्हाला क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्यावर तुमचे ऑनलाईन फॉर्म भरण्याचे पेज ओपन होईल। तर सुरुवातीला बघा, या ठिकाणी तुमचे फक्त स्वतःचे सुरुवातीचे नाव टाईप करायचे आहेत, त्यानंतर या ठिकाणी तुमचे आडनाव टाईप करायचे आहेत, त्यानंतर खाली या ठिकाणी तुमच्या वडिलांचे नाव, त्यानंतर या ठिकाणी तुमच्या आईचे नाव टाईप करायचे आहे, त्यानंतर खाली येथे तुमचे जन्मदिनांकाच्या ठिकाणी डेट मंथ इयर नुसार तुमचे जन्मदिनांक टाकायचे आहेत, त्यानंतर या ठिकाणी तुम्ही मॅरिड आहात किंवा सिंगल हे सिलेक्ट करायचे आहेत, त्यानंतर खाली डोमिसाइल सर्टिफिकेट आहे किंवा नाही हे सिलेक्ट करायचे आहे, त्यानंतर पुढे येथे तुमचा धर्म हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध किंवा जैन हे सिलेक्ट करायचे आहे, त्यानंतर खाली येथे तुमची कास्ट कोणती, जनरल किंवा रिझर्व हे सिलेक्ट करा। जर रिझर्व तुम्ही सिलेक्ट केलं तर त्यामध्ये तुमची सब कास्ट सिलेक्ट करायची आहे, त्यानंतर खाली तुमचा सध्याचा पत्ता टाईप करायचा आहे, त्यानंतर खाली जर तुमचा सध्याचा आणि परमनंट पत्ता सेम असेल तर या ठिकाणी क्लिक करा आणि दोन्ही ऍड्रेस चेंज असतील तर येथे तुमचा परमनंट ऍड्रेस टाईप करा, त्यानंतर येथे तुमचा मोबाईल क्रमांक, त्यानंतर पुढे तुमचा ईमेल आयडी, त्यानंतर खाली येथे तुमचा पॅन कार्डचा नंबर, त्यानंतर पुढे येथे तुमच्या आधार कार्डचा नंबर टाईप करायचा आहे, त्यानंतर खाली येथे जर तुम्ही हँडिकॅप असाल तर यस ऑर नो सिलेक्ट करायचे आहे। होच्या ठिकाणी जर क्लिक केले तर तुमचे अपंगत्व किती प्रमाणात आहे ते टाईप करायचे आहेत, त्यानंतर येथे तुमचे वडील लग्न झाले असेल तर तुमचे मिस्टर किंवा तुमचे गार्डियन नक्की काय करतात ते सिलेक्ट करायचे आहे, त्यानंतर खाली येथे तुम्हाला कोणत्या भाषा वाचता, लिहिता आणि समजतात तिकडे क्लिक करायचे आहे, त्यानंतर खाली येथे क्वालिफिकेशन बद्दल माहिती भरायची आहे। तर सुरुवातीला येथे SSC म्हणजेच 10वी ची माहिती भरायची आहे। या ठिकाणी तुमची मीडियम कोणती होती ते टाईप करायचे आहे, त्यानंतर तुमच्या शाळेचे किंवा कॉलेजचे नाव टाईप करायचे आहे, त्यानंतर इयर ऑफ पासिंग टाईप करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला टोटल मार्क्स किती होते
त्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले होते, त्यानंतर तुमचा अटेम्प्ट कितवा होता ते टाईप करायचे आहे आणि त्यानंतर मार्कशीट आणि सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्यानंतर FYJC सायन्स, आर्ट्स किंवा कॉमर्स मधून केले आहे त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर पुढे कॉलेजचे नाव टाईप करायचे आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग टाईप करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला टोटल मार्क्स किती होते, त्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले होते, त्यानंतर तुमचा अटेम्प्ट कितवा होता ते टाईप करायचे आहे आणि त्यानंतर मार्कशीट अपलोड करायची आहे. त्यानंतर खाली HSC म्हणजेच 12वीची माहिती भरायची आहे. तर 12वी सायन्स, आर्ट्स किंवा कॉमर्स मधून केले आहे त्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या शाळेचे किंवा कॉलेजचे नाव टाईप करायचे आहे. त्यानंतर इयर ऑफ पासिंग टाईप करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला टोटल मार्क्स किती होते, त्यानंतर तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले होते, त्यानंतर तुमचा अटेम्प्ट किती होता ते टाईप करायचे आहे आणि त्यानंतर मार्कशीट आणि सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत. त्यानंतर खाली BSc, MSc केले असेल तर त्याची माहिती भरायची आहे. त्यानंतर खाली फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे एकत्रित मार्क्स टाईप करायचे आहेत. त्यानंतर खाली फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि इंग्लिशचे एकत्रित मार्क्स टाईप करायचे आहेत. त्यानंतर त्या खाली तुम्हाला 10वीला किती मार्क्स होते ते टाईप करायचे आहे. त्यानंतर खाली तुम्हाला 10वी किंवा 12वीला मराठी विषय होता की नाही त्यावर क्लिक करायचे आहे. पण जर तुम्हाला 10वी 12वीला मराठी विषय नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करण्यास अपात्र ठराल. त्यानंतर खाली तुम्हाला 10वी किंवा 12वी मध्ये मराठी विषयात किती मार्क्स होते ते टाईप करायचे आहे. त्यानंतर त्या खाली जर तुम्ही ANM हा कोर्स केला असेल तर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर टाईप करायचा आहे. त्यानंतर त्या खाली फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे मार्क टाईप करायचे आहेत. त्यानंतर त्या खाली फर्स्ट आणि सेकंड इयरचे एकूण मार्क्स टाईप करायचे आहेत. त्यानंतर त्या खाली रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, त्यानंतर डिप्लोमा सर्टिफिकेट अपलोड करायचे आहेत. त्यानंतर त्या खाली तुमचे आधार कार्ड आणि त्या खाली तुमचा पासपोर्ट साईज अपलोड करायचा आहे आणि हे सगळं झालं की अपलोड करून सबमिट करायचे आहेत. त्यानंतर पुढे ऑनलाईन पेमेंटची प्रोसेस पूर्ण करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढे तुम्हाला पेमेंट झाल्यावर त्याची पावती मिळेल आणि त्या खाली जो तुम्ही फॉर्म भरला आहे त्याची प्रिंट तुम्ही तुमच्या जवळ काढून ठेवायची आहे. ही प्रिंट तुम्हाला काउन्सिलिंगच्या दिवशी लागणार आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून सर्वांना या महत्त्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल. आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलवर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरीबद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता आपल्या BMC गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.